मतदार विकत घेण्यासाठी तोच ही निवडणूक चांगल्या प्रकारे लढू शकतो. कार्यकर्त्यांची ही निवडणूक राहिलेली नाही. कार्यकर्त्यांची निवडणूक राहिली आहे का? अजिबात नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावरती आता कोण संकटमोचक, कोण अमुक मोचक, हे काय राहिले? कसले संकटमोचक? की माझ्या माणसाला निवडून आणायचं आहे, तू 100-150 कोटी रुपये खर्च करणार आहे, तो मतदारांना 5-5, 10-10, 20-20, 25-25 लाख रुपये देणार आहे. मतदार दोघांकडून पैसे घेतील, तिघांकडून पैसे घेतील आणि आपली पुढल्या 5 वर्षाची बेगमी करतील. याच्या पलीकडे ह्या निवडणुकांना आता अर्थ राहिला नाही. ज्या विधान परिषदेमध्ये एकेकाळी आचार्य अत्रे, बरं का, आचार्य अत्रे, ग दी माडगुळकर, नाधो महानोर, असे अनेक, विठ्ठलराव हांडे, असे अनेक मोठे मोठे, माननीय शरद पवारसुद्धा त्याच्यामध्ये होते, उद्धव ठाकरे होते, असे असंख्य ताकदीची आणि अभ्यासू माणसं या वरच्या सभागृहात जात होती. आता त्या सभागृहाचं डम्पिंग ग्राउंड झालेलं आहे. हे दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं. ज्या प्रकारे निवडणुका सुरू आहेत आत्ता आणि यापूर्वी झाल्यात, ते निकोप लोकशाहीचं लक्षण नाही आहे, अजिबात नाही आहे. नाशिक आमचा उमेदवार नाही आहे. आता नाशिकमधली जी लढाई आहे ही महायुतीमध्येच होणार आहे. ज्याचा भाव जास्त, ज्याचा रेट जास्त, ज्याचा शेअरचा भाव जास्त, तो निवडून येईल. मग संकटमोचक त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. पैशाच्या तुमच्या नगरसेवकांना तुम्ही काही सूचना केल्या की नगरसेवक आमचे नगरसेवक विचारून नाही, या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लवकरच निर्णय देतील. हा निर्णय फक्त महाराष्ट्र नाशिकपुरता आहे का? अनेक भागामध्ये अशा प्रकारचा निर्णय, भले आमचे 10 मतदार असतील पण आम्ही त्यांना एक भूमिका घ्यायला सांगू. नाशिकमध्ये आम्ही सगळे मिळून साधारण 58, 59, 60च्या आसपास आहेत असं मला काल कळलं. मी काय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मुद्दाम पडलो नाही. त्याच्यामुळे आता पाहू आम्ही. पण नाशिकमध्ये तुमच्या पक्षात शेवटच्या क्षणापर्यंत घोळ दिसून आला. उद्धव ठाकरेंपर्यंत काही उमेदवारांनी प्रत्यक्ष स्वतः संपर्क केला, उमेदवारी भरण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली. गीते असतील किंवा मग अनिल पाटील असतील, अनिल कदम, आणि त्यांनी अखेरच्या क्षणी अर्जच भरला. पक्षामध्ये या संदर्भात माझ्या माहितीप्रमाणे नाशिकमध्ये कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणी लढावं या संदर्भात कोणताही निर्णय झालेला नव्हता. ज्याची इच्छा असेल त्यांनी लढावं ही भूमिका होती आणि त्यानुसार जर कोणी स्वइच्छेने उमेदवारी अर्ज घेतला असेल तर तो त्यांचा प्रश्न होता. याच्यामध्ये उद्धव साहेबांना उगाच आणण्याचं काही कारण नाही. नाही, पण जे उमेदवार आपण बघतो आहोत, प्राजक्त तनपुरे, एके दिवशी ते प्रवेश करतात, दुसऱ्या दिवशी त्यांची उमेदवारी. भारतीय जनता पक्षाला लाज वाटली पाहिजे. बघा, ही जी उमेदवारांची आपण नावं घेत आहे त्यांना उमेदवारी देण्याबाबत ज्यांनी दिली, हे फार नैतिकतेचा टेंबा मिरवणारे जे जगातले सगळ्यात मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत ना. की आपण कालपर्यंत ज्या माणसावरती आरोप केलेत, त्यांच्या कारखान्यावर, त्या व्यक्तिगत, ते कोर्टात जात होते, कोर्टात चकरा मारत होते, त्यानंतर तुम्ही त्यांना विधानसभेतून माघार घ्यायला लावलं. हे दबावाचं राजकारण आहे. पण दबावाचं राजकारण जरी असलं तरी आपण एक विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेत जेव्हा प्रवेश करतो तेव्हा त्या प्रवेश करण्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे आणि त्यांना आपल्या प्रवाहात घेणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे. हे माझं काय म्हणणं आहे. प्राजक्त तनपुरे यांचं सगळं आयुष्य हे काँग्रेस विचारधारेमध्ये गेलं. असे अनेक लोक आहेत. उद्योगपतींची मुलं, ठेकेदारांची मुलं, यांना तुम्ही विधान परिषदेमध्ये पाठवता. लाजा वाटत नाही का तुम्हाला? असं काय त्यांनी सामाजिक कार्य केलं आहे मोठं? कोणी असतील ते, मी असं म्हणत नाही की मी नावं घेत नाही कोणाची, पण आमच्यासारखे राजकीय कार्यकर्ते जे आहेत एका विचारधारेला चिडकून राहिले, काही मिळवावं असं आमच्यासारखे हजारो लाखो लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत. पण तुमच्याकडे फक्त संपत्ती आहे, इस्टेटही आहेत, पैसे आहेत म्हणून तुम्हाला विधान परिषदेमध्ये आणायचं.
अशा प्रकारे ही विधान परिषद आणि राज्यसभा नसलेली बरी असं मला अनेकदा वाटतं. अवमूल्यन होते. झालेलंच आहे हे.